कोठडा ग्रामपंचायतीच्या गुरचरण जमिनीच्या हस्तांतरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध। नवापूर तालुक्यातील कोठडा येथील ग्रामपंचायत गुरचरणासाठी आरक्षित असलेली जमीन अतिरिक्त नवापूर औद्योगिक क्षेत्रासाठी हस्तांतरित व भूसंपादन करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। या संदर्भात कोठडा ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की ग्रामपंचायत कोठडा अंतर्गत भोनामळा, फुलफळी व भोरदाफळी असे गावपाडे असून येथे 100% आदिवासी समाजाची वस्ती आहे। लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून गावात बैल, गाय, म्हैस, शेळी, मेंढरे अशी हजारो पाळीव जनावरे आहेत। या जनावरांच्या चारा व चरण्यासाठी शासनाने पूर्वीपासून गट क्रमांक 23, 46 व 47 ही गुरचरण जमीन ग्रामपंचायतीसाठी आरक्षित ठेवलेली आहे। गट क्रमांक 23 मध्ये सन 1997 पासून पाझर तलाव असून याच ठिकाणी भोनामळा पाड्यातील ग्रामस्थांची सार्वजनिक स्मशानभूमी म्हणजेच मसनवट आहे। याच परिसरातून गावाची नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून शाळा, अंगणवाडी, धार्मिक स्थळे, वीज पुरवठा तसेच पक्के रस्ते अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत। गट क्रमांक 46 व 47 मध्ये मोठा गाव तलाव असून तो जनावरांसह गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे। ग्रामस्थांनी सांगितले की या गुरचरण जमिनीशिवाय जनावरांसाठी दुसरी कोणतीही पर्यायी जागा उपलब्ध नाही। सन 2012-13 मध्ये कोणतीही ग्रामपंचायत NOC किंवा लेखी परवानगी न घेता औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमानुसार गुरचरण जमिनीच्या नोंदी 7-12 उतार्यातून कमी करण्यात आल्या होत्या। त्यावेळीही ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करून जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी सादर केल्या होत्या। कोठडा गाव पेसा कायद्याअंतर्गत घोषित असल्याने ग्रामसभेच्या ठरावाशिवाय कोणतेही जमीन हस्तांतरण करता येणार नाही असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले। त्यामुळे गुरचरण जमिनीवरील ग्रामपंचायतीचे नाव कायम ठेवावे व औद्योगिक क्षेत्रासाठी होणारे हस्तांतरण तात्काळ रद्द करावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। जर ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर 26 जानेवारी 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। निवेदनावर स्वाक्षऱ्या करणारे ग्रामस्थ श्रीमती मीराबाई दामो गावित, श्री वीरसिंग भोगाला कोकणी, श्री सुरेश मौक्या गावित, श्री वेकर कायुजा कोकणी, श्री राहुल अमरसिंग गावित, सौ सुरेखा दिलीप कोकणी, सौ लता जाहमू गावित, सौ बबीना माहेब काकेणी, श्रीमती रेखा नंदल्या गावित, श्री अमरसिंग हुरणी गावित, श्री विनोद शंकर देसाई, श्री दिलीप आवष्ठा कोकणी, श्री वाडमा हरिसिंग कोकणी, श्री पंत्या रेशा मावची, रविदास वणकर कोकणी, मोहन जय कोकणी, मनुवेल वळवी, कॉम्रेड RT गावित, सेवानिवृत्त अधिकारी मंगाराम P कोकणीसह असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तहसीलदार नवापूर यांना कोठडा गावातील नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आले। कोठडा गावामध्ये आणि परिसरामध्ये जे MIDC आलेली आहे त्या MIDCची दादागिरी इतकी वाढली आहे की ग्रामपंचायतीला न विचारता ग्रामपंचायतचं जे गुरचरण जमीन आहे किंवा शेतकऱ्यांच्या जमीन आहे त्या जबरदस्तीने हिसकवण्याचं काम हे नवापूर MIDC करत आहे। आणि कोठडा गावातील जे गुरचरण आहे त्या गुरचरणामध्ये आमच्या आदिवासींच्या पिढ्याने पिढ्या तिथे स्मशानभूमी आहे, आमचे पूर्वज तिथे दाटलेले आहेत आणि ती जमीन आज MIDC जबरदस्तीने अधिग्रहण करून या भांडवलदारा कंपन्यांना विकत आहे। त्याला आमच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। आज जर ती MIDCने ती जमीन अधिग्रहण करून कंपन्यांना दिले तर आम्ही आमच्या स्मशानभूमी कुठे काढू? आमचे पूर्वज जे तिथे दाटले गेलेले किंवा आमचं एखादं मैल झालं तर आम्ही कुठे घेऊन जाऊ? म्हणजे याचा अर्थ इथलं भांडवलशाही, इथलं भांडवलदार हे मोदी सरकारच्या इशारावर आदिवासींच्या जमिनी हिसकवणे सुरू आहे। आज पूर्ण देशभरात आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु हे बेकायदेशीर काम हे पेसा कायद्याचं उल्लंघन आहे आणि आदिवासींना सुप्रीम कोर्टाने आणि राज्य घटनेने दिलेले 5वी आणि 6वी अनुसूचीचे उल्लंघन आहे। फक्त कागदपत्री पेसा कायदा हा सांगितला जातो, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। ग्रामपंचायतीला न विचारता हे MIDC जमिनी अधिग्रहण करते। आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी आहे की पेसा कायद्या अंतर्गत आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत या MIDCच्या अधिकाऱ्यांवर
गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि आदिवासींना न्याय द्यायला पाहिजे. जर या 5 ते 10 दिवसामध्ये MIDCने आमच्या आदिवासींच्या ग्रामपंचायतीच्या नावावर ही सदर जमीन नावावर केली नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जी लोकशाही या देशामध्ये अस्तित्वात आली त्या लोकशाहीमध्ये आधी हुकुमशाही सुरू झालेली ही हुकुमशाही हटवण्यासाठी आम्ही 26 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जर याच्यात कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ही MIDC राहील हे आज आम्ही आपल्याला सांगतो आहे. ग्रामपंचायत कोटडाना बठा लोकसंख्या हे झ ठेवून हा जे आमने विरुद्ध आमना ग्रामपंचायतना जागा होतो जबरदस्ती करीसने आम्हाला मालूम नसताना लिहिली नाहात तर तो जमीन काय आम्ही देणार नाही होय जे 2000 पहिल्यापासूनच काय करेला हा ती मालूम नसताना त्या लिहिली नाहात तर आम्ही काय देणार नाही. आमना गावनी अंदर खूप येते ढोरा पाणीनी व्यवस्था करेला बठा हा तर ती काय आम्ही देणार नाही होय जे आम्हाला बठा से मर्जी प्रमाणे ती जागा आली नाहात आणि आम्हाला माहिती नसताना ही करणार तर आम्ही ती काय देणार नाही होय. जर त्या जबरदस्ती करतील तर आम्ही ती कंपनीला चालू दिला नाही होय जे आणि जर इसा करतील तर आम्ही कंपनी हाला तोडफोड करू हे जामने तुम्हाला नम्र विनंती है जाती गावला आम्ही होता नाही ती आज गाव लोकशी सरपंचशी निवडणी करीसनी आज गावला अख्खी सुविधा करही आणि ती गाव जरा लुटायला निघणार पण आम्ही लुटू देणार नाही. आम्ही पोरसोरनी आगाडे ती जमीन राहायला जुईज संख्या वाढती जाईल पण पुरती वाढवणी ती आमने बाप दादाची जमीन देणार नाही ती आमनी विनंती ह. जर आम्ही आणि जर ये कोठडा गाव जर आखू कंपन्या काढणार ती या कंपन्या चालू होत या भी बंद करी दे. है गाय चराई है तो पांजरी तालाव है आजू मसान भूमि है तब बोर को ओलो है MIDC वाईन जबरदस्ती हडप होत है त्यासाठी आम्हाला MIDC हाल देणार नाही. जर उद्योगवादी करीत आम्हाला त्याला मता हादणार नाही हे उल्हास बोलून महाबेन शब्द समोर